वेलकम टू द अनादर चॅप्टर. अनादर नाही म्हणता येईल, चॅप्टर 1 म्हणता येईल, ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन स्टँडर्ड 10 पार्ट 1 चॅप्टर 1. ठीक आहे, पार्ट 1 असो पार्ट 2 असो, तुम्ही तुमचं बघून घ्या. ठीक, तर या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहोत? सर्वात काही मुद्दे आहे. ग्रॅव्हिटेशन म्हणजे अर्थात काय, तर गुरुत्वाकर्षण. याच्याबद्दल आपण लहानपणापासून ऐकत आहोत की न्यूटनने ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला, आणि आज तो प्रसंग आलेला आहे जिथे आपण शिकणार आहोत ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण काय शिकणार आहोत? ग्रॅव्हिटेशन, सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, केप्लर्स लॉ बघणार आहोत आपण. परत एस्केप वेलॉसिटी, फ्री फॉल, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, असे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, असे काही टॉपिक आपण इथे कव्हर करणार आहोत. तर बघूया आपण, सर्वात पहिले वळूयात आपण ग्रॅव्हिटेशनकडे. तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, तर इट इज अ युनिव्हर्सल फोर्स. युनिव्हर्सल फोर्स, इट ऍक्ट्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट, नॉट ओनली ऑन अर्थ बट इन द युनिव्हर्स. म्हणजे काय, तर बघा इथे दोन वस्तू आहे. या दोघांमध्ये याचा स्वतःचा एक फोर्स आहे, याचा स्वतःचा एक फोर्स आहे, आणि हे दोन वस्तू जी आहे एकमेकांना अट्रॅक्ट करतात अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, ही वस्तू याला आकर्षित करते आणि ही वस्तू याला आकर्षित करते. आता हा सिद्धांत फक्त पृथ्वीवर लागू होतो का? नाही, तर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये हा नियम जो आहे तो लागू होतो. म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय म्हणतात? युनिव्हर्सल फोर्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? युनिव्हर्सल फोर्स. तर आता आपण पुढे वळूया. तर ग्रॅव्हिटेशन फोर्सची डिस्कवरी कोणी केली होती? तर श्री सर आयझॅक न्यूटन. श्रीमान आयझॅक न्यूटन यांनी कोणाचा शोध लावला होता? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावला होता. आता कसा लावला शोध? आता ती रंजक कहाणी तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की न्यूटन एका झाडाखाली बसलेले होते, वरून ऍपल त्यांच्या डोक्यावर पडला. आपण म्हणतो काऊन याच्या डोक्यावर पडला? नसता पडला असता ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला नसता आणि इतका अभ्यास माझ्या मस्तकी लागला नसता. ठीक आहे, आता शोध लागलाय तर त्याचा अभ्यास आपल्याला करण्याचा आहे. ठीक, तर जो ऍपल होता तो खाली पडला होता. आता न्यूटनने शोध लावला की तो ऍपल खाली का बरं पडतो. त्याने इतर कुठली वस्तू, दुसरी वस्तू पण बघितली, त्याने वर फेकून बघितली की प्रत्येक वस्तू ही काय आहे? खाली पडते. खाली पडते म्हणजे कुठे पडते? तर पृथ्वीवर पडते. त्याच्यानंतर तो एक कन्क्लुजन वरती आला की पृथ्वीवरती एक फोर्स आहे जो स्वतःकडे आकर्षित करतो. त्या फोर्सला त्याने नाव काय दिलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्या फोर्सला काय नाव दिलं त्याने? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक, आता हा फोर्स कसा काय ऍक्ट करतो पृथ्वीवरती? कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट करतो? तर टुवर्ड्स दी सेंटर ऑफ अर्थ. टुवर्ड्स दी व्हॉट? सेंटर ऑफ अर्थ. आता सेंटर ऑफ अर्थ टुवर्ड्स कसं काय होणार? की टोटल मास ऑफ अर्थ कॉन्सन्ट्रेटेड टुवर्ड्स द सेंटर. आता एक गोल वस्तू आहे, त्याचा मास कुठं असतो? सेंटर मध्ये कॉन्सन्ट्रेट असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कुठे अट्रॅक्ट करतो? टुवर्ड्स दी सेंटर ऑफ अर्थ. टुवर्ड्स दी सेंटर ऑफ अर्थ. आणि ऍपल कसा पडतो? तर व्हर्टिकली डाऊनवर्ड, परपेंडिक्युलर. ठीक आहे, हा आहे इथं ट्री आहे. हा ऍपल जो आहे तो काय करणार? व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे काय? परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फोर्स. सॉरी, परपेंडिक्युलर फ्रॉम दी पोझिशन. ठीक, पोझिशन म्हणा, फोर्स म्हणा, परपेंडिक्युलर म्हटलं की 90 डिग्री अँगल येतो. ठीक, तुम्ही 10th मध्ये आहात, परपेंडिक्युलर म्हटलं की लक्षात ठेवायचं की 90 डिग्री अँगल माझा आलाच पाहिजे. आता फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये फक्त ऍपलच खाली पडतो का? नाही, कुठलीही वस्तू घ्या, प्रत्येक वस्तू खाली पडतो. ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स जो अर्थचा आहे त्याचा प्रभाव कुठपर्यंत आहे? चंद्रापर्यंत आहे. ठीक आहे, चंद्रापर्यंत. चंद्र किती दूर आहे? 3 लाख किलोमीटर दूर आहे आपल्यापेक्षा. तरी पण चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या भोवती
गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अंदर आहे. ठीक. आता आपण बघूया फोर्स अँड मोशन. नेक्स्ट टॉपिक आहे आपला फोर्स अँड मोशन. छोटासा टॉपिक आहे, जास्त काही दिलेलं नाही आहे यामध्ये. ठीक आहे. फोर्स म्हणजे काय? फोर्स म्हणजे काय तर एखादी वस्तू असेल जी मोशन मध्ये आहे, तिचं स्पीड आणि डायरेक्शन, काय म्हटलं, स्पीड आणि डायरेक्शन चेंज करायचं असेल तर आपण एक्सटर्नल वर्क करतो, त्यालाच काय म्हणतो, फोर्स म्हणतात. ठीक आहे. एखादी गाडी चालत आहे, तिची स्पीड कमी करायची असेल किंवा तिची डायरेक्शन चेंज करायची असेल. ठीक आहे. मोशनमध्ये कुठलंही ऑब्जेक्ट असू द्या, गाडी असू द्या, घोडा असू द्या, पक्षी असू द्या, झाड, हवा, पाणी, वारा, तिची जर डायरेक्शन आणि स्पीड चेंज करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतो, एक्सटर्नल फोर्स लावावा लागतो. ठीक. तर आता आपण पुढे वळूया. याच्यानंतरचा टॉपिक आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. ठीक. तर सर्वात पहिले आपण न्यूटन साहेबांबद्दल जाणून घेऊ, नंतर जाणून घेऊ, कारण की तिथे केपलर साहेब जेव्हा येतील तेव्हा आपण न्यूटन साहेबांबद्दल जाणून घेऊ. तर आपण बघूया सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. सर्क्युलर हा म्हणजे सर्कल, गोल काढला एरियाला सर्कल, जसा पॅरलल असंच लिहिते, काहीतरी पॅरलल लिहिते तसा सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय, आपण बहुतेक स्टँडर्ड 8 मध्ये बघितलं असेल की टाइप्स ऑफ फोर्स किंवा टाइप्स ऑफ मोशन असं काहीतरी चॅप्टर आहे, मी घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की सर्क्युलर मोशन, मला वाटते 9th मध्ये आहे की सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झालंच पाहिजे की सर्क्युलर म्हणजे काय. तर आपल्या घडीचा काटा जो आहे तो सर्कलमध्ये फिरतो, टिक 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 टिक, तर तो काय आहे, सर्क्युलर मोशन आहे. कारण तो नेहमी गोल फिरत राहतो आणि त्याची स्पीड जी आहे ती कॉन्स्टंट आहे. जर आपण सेकंड काट्याची जर स्पीड बघितली तर तो एका मिनिटामध्ये बरोबर 60 सेकंड कव्हर करतो. त्याची स्पीड काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय, तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. ठीक. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कधी होणार, जेव्हा तो सेकंड काटा कॉन्स्टंट स्पीड मध्ये न फिरता, आपली घडी असते कधी कधी बघा खराब होऊन जाते किंवा कधी कधी टाइम लॅग करतो. टाइम लॅग करणे म्हणजे काय, जर एका तासामध्ये 60 मिनिट होत असेल तर माझी घडी 55 मिनिटावर येते, तर त्याची स्पीड काय झाली, कमी झाली. तर त्याला नॉन युनिफॉर्म नाही म्हणू शकत, कारण तो युनिफॉर्मली तर फिरत आहे पण एवढीच तरी त्याची स्पीड थोडी सुरू आहे. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर आपण गाडी किंवा सायकल गोल गोल फिरवत आहोत पण ते कॉन्स्टंट स्पीडमध्ये नाही आहे. माझी स्पीड काय आहे, थोडी चेंज होत आहे, कमी जास्त कमी जास्त, तर त्याला काय म्हणू आपण, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता या सर्क्युलर मोशनचा आणि सेंट्रिपिटल फोर्सचा काय संबंध. ठीक आहे. कारण सर्क्युलर मोशन मधूनच आपण पुढे जाणार आहोत सेंट्रिपिटल फोर्स मध्ये जाणार आहोत. काय, सेंट्रिपिटल फोर्स मध्ये तुम्ही पुस्तक मध्ये बघितलं असेल की एक मुलगा आहे, त्याने एक धागा घेतलेला आहे, धाग्याचा एक टोक हाती ठेवलेला आहे आणि दुसऱ्या टोकाला त्यांनी काय बांधलेला आहे, दगडूशेठ. ठीक. दगड बांधलेला आहे, गोल 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 फिरवत आहे. तर तो काय आहे, तो जो फिरवत आहे तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. पण तो कसा फिरत आहे, गोल 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 फिरत आहे. तो इकडे तिकडे फिरत आहे का, नाही. तो गोल का बरं फिरत आहे, कारण की तो दगड आणि तो दगड जो आहे तो धाग्याच्या बंधनात आहे. तो दगडचा त्या टोक धाग्याचा त्या टोकाला आहे आणि धाग्याचा इकडचा टोक माझ्या हाती आहे आणि तो जो धागा जो आहे तो त्याला गाईड करत आहे. कसा गाईड करत आहे, तो त्याला गाईड करत आहे. हे घेतलं, हा मी धागा पकडून आहो, हा इथे आहे स्टोन. ठीक. आणि हा असा फिरत आहे. ठीक आहे. धाग्याची लांबी कमी जास्त जर असेल तर त्याचा सर्कलचा डाया सुद्धा कमी जास्त असेल. आणि जर फिरवता फिरवता जर मी अचानक फिरवणं बंद केलं तर धागा ढिला पडणार आणि स्टोन का होणार, खाली येणार. आलं लक्षात.
तो प्रॉपर सर्कल मध्ये मूव्ह होणार का? नाही होणार. आता बघा इथं सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? सेंट्री म्हणजे सर्क्युलर होते, ठीक आहे. आता पिटल म्हणजे काय होते रे भाऊ? पिटल म्हणजे काय होते बघून घ्या तुम्ही, ठीक. आता सेंट्रिपिटल म्हणजे टुवर्ड्स सेंटर किंवा याला म्हणू सेंटर सिकिंग म्हणू, ठीक आहे. टुवर्ड्स दी सेंटर, टुवर्ड्स दी सेंटर. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सेंटर सिकिंग टुवर्ड्स दी सेंटर. आता हा स्टोन जो आहे तो जो आहे याच्या भोवती फिरत आहे, म्हणजे काय तर याचा डायरेक्शन टुवर्ड्स दी सेंटर आहे. जर मी हा धागा जर इथून सोडला तर स्टोन कसा मूव्ह होईल? असा टँजंट मूव्ह होईल. जर मी या डायरेक्शन वरती धागा सोडला तर स्टोन कसा जाईल? असा जाईल, कारण धागा असा असा गर 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 फिरता जर सोडला तर तो सरळ जातो एकदम टँजंट टँजंट टू दी सर्कल, ठीक. तर हा होता आपला सेंट्रिपिटल फोर्स, ठीक आहे. पुढे आपण बघूया सेंट्रिपिटल फोर्स आणि त्याचा फॉर्म्युला काय राहणार तर, ठीक आहे. तर आपण आता सेंट्रिपिटल फोर्सचे काही एक्झाम्पल आहेत. जसं की आता हे सेंट्रिपिटल फोर्स आपण बघितलं होतं की तो धाग्याच्या बंधनात आहे आणि तो त्याला डायरेक्शन देत असतो. तसंच सेंट्रिपिटल फोर्सच्या इन्फ्लुएन्स म्हणजे काय? आता बघा याचं लाईव्ह उदाहरण जर बघितलं तर आपली अर्थ जी आहे तो धाग्याच्या तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक धागा आहे. अर्थ जे आहे तो त्या धाग्याचा एक एंड आहे आणि धाग्याचा दुसऱ्या एंडला काय आहे? माझा सॅटेलाइट आहे. कुठले तर नॅचरल सॅटेलाइट, आर्टिफिशियल सॅटेलाइट. नॅचरल सॅटेलाइट कोणता आहे तर मून आहे. आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे आपण जे उपग्रह पाठवले, ठीक आहे, जे इस्रोने पाठवले, स्पेसिक्सने पाठवले, नासाने पाठवले, ठीक आहे. जे काही एजन्सी असन, युरोपियन एजन्सी, रशियन असन, जापनीज, अमुक टमुक, चायनीज, ठीक, त्यांनी जे पाठवले तर त्याच्यामध्ये अर्थ काय आहे? अर्थ जो आहे त्या सेंट्रिपिटल फोर्स त्यांच्यावरती ऍक्ट करतो आणि टुवर्ड्स दी सेंटर, टुवर्ड्स दी सेंटर म्हणजे काय राहणार? त्यांचा फोर्स सॅटेलाइटचा टुवर्ड्स दी अर्थ राहणार. कुठं राहणार? टुवर्ड्स दी अर्थ राहणार. आणि त्यांची आता ते बघा कॉन्स्टंट हे सर्क्युलर मोशन मध्ये गोल 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 फिरत आहे. कोण? मून आणि सॅटेलाइट. पण ते खाली का बरं नाही पडत? कारण की त्यांच्याकडे स्पीड आहे. आपण बघितलं होतं की धागा गोल 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 फिरवत हवा आणि मी जर तो धागा फिरवणं बंद केलं तर तो धागा लूज होऊन जाणार आणि स्टोन खाली पडणार. तसंच तो जो सॅटेलाइट आहे तो एका स्पीड मध्ये फिरत आहे. सॅटेलाइट आपला मून जो आहे तो कॉन्स्टंट स्पीड मध्ये आहे. त्याची जर स्पीड जर कमी झाली तर उद्या जर मूनची स्पीड कमी झाली तर मून जो आहे तो पृथ्वीवर येऊन आदळणार किंवा सॅटेलाइट पृथ्वीवर येऊन आदळतो. कसा काय पृथ्वीवर येऊन आदळतो? आपण बघितलं असेल की हा सॅटेलाइट अमुक अमुक ठिकाणी समुद्रात पडला किंवा समुद्रात पाडणार आहे किंवा त्याला हवेतच आपण डिस्ट्रॉय करणार आहोत. तर कारण त्याची स्पीड जी आहे ते अनियंत्रित होऊन जाते किंवा आपल्या कंट्रोलच्या बाहेर चालला जातो तो सॅटेलाइट आणि तो काय करतो? पृथ्वीवर खाली पडतो. मग आपण काय करतो? त्याला हवेतच डिस्ट्रॉय करतो किंवा पृथ्वीवर जेव्हा येतो तेव्हा फोर्स इतका असतो की तो स्वतःहून जळून जातो, ठीक. तर हे होतं आपलं सेंट्रिपिटल फोर्स आणि सर्क्युलर मोशन, ठीक. आता आपण बघणार आहोत केप्लर्स लॉ, ठीक आहे. तर केप्लर्स जे सायंटिस्ट होते त्यांनी किती लॉ दिले होते? 3 लॉ दिले होते. कशाबद्दल? तर आपले प्लॅनेटरी मोशन वरती. कुठे ठेवूया? डोक्यावर ठेवू का? ठीक आहे. प्लॅनेटरी वरती किती 3 लॉ दिले होते त्यांनी. कुठले? तर प्लॅनेटरी मोशन वरती, ठीक. तर आपण सर्वात पहिले आपण बघूया की इलिप्स कशाला म्हणायचं, ठीक आहे. इलिप्स, इक्लिप्स असं काही म्हणू नका, इलिप्स म्हणतात त्याला. हा बघा मी काय काढला? कोन काढला. हा काय काढला मी ना? कोन काढला. जर या कोनला जर मी असं कापलं आणि वरून बघितलं तर मला काय दिसणार? असा सर्कल दिसणार. काय दिसणार? सर्कल दिसणार. जर मी या कोनला तिरप कापलं असं, कसं? असं, तर मला काय दिसणार? असं दिसणार. तर यालाच काय म्हणतात? इलिप्स म्हणतात. आता ह्या इलिप्स मध्ये आपण बघूया इलिप्स मध्ये काय काळा काळा दिसत नसेल बहुतेक, सॉरी ब्लू ब्लू
निळ्या पेनचा वापर करावा लागेल मला, सॉरी काळ्या पेनचा वापर करावा लागेल, माफ करा. ठीक. आता बघा पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं आहे, तुम्ही पण आता इलिप्स तर आपल्याला 10th मध्ये बनवायचा नाही, पण आता इलिप्स मध्ये हा एक फोकस आहे. ठीक. हा F1 झाला, हा F2 झाला. ठीक. असा केला. ठीक. F1 F2 इथे A दिला, B दिला, त्याच्यानंतर इथे आपण C देऊन दिलं. ठीक आहे. आता बघा याच्यावरून आपल्या काय लक्षात येते की सम ऑफ द फोसाय यांचा काय असतो, सेम असतो. काय असतो यांचा, सम ऑफ द फोसाय. फोसाय आता कसं म्हणू, आता इथे दोन फोकल आहे, F1 आणि F2 काय आहे, दोन फोकल आहे. जर मी याची लांबी घेतली कुठली, AF2 प्लस AF1 plus AF1 is equals to BF2 plus BF1 plus BF1. हे काय झालं माझं, लांबी सारखी झाली. तसंच सिमिलरली हे कोणाचे इक्वल राहणार, CF2 plus CF1 झालं. AF2 plus AF1 याची जे लेंथ आहे इज इक्वल टू BF2 plus BF1 इज इक्वल टू CF1 plus CF2. म्हणजे काय की याची आणि याची लांबी पण सेम आली. ठीक आहे. तर याला म्हणतात इलिप्स. इलिप्सचा हा एक प्रिन्सिपल आहे की त्यांच्या सम ऑफ फोसाय जे असतात ते इक्वल असतात. ठीक आहे. आता आपण पुढे वळूया की केप्लरचे 3 लॉ होते अबाउट व्हॉट, प्लॅनेटरी मोशन. तर फर्स्ट लॉ आपण बघणार आहोत. फर्स्ट लॉ काय सांगतं, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोसाय. म्हणजे काय, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी जे आहे ते सूर्याभोवती फिरते, पण ते एक सर्क्युलर ऑर्बिट मध्ये न फिरता पॅराबोलिक ऑर्बिट मध्ये फिरते. कुठल्या ऑर्बिट मध्ये फिरते, पॅराबोलिक मध्ये. तर त्यांचं म्हणणं काय आहे की विथ सन ॲज अ फोसाय. हा सन आहे, हा माझा काय आहे, अर्थ आहे, पृथ्वी. ठीक आहे. द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट, हा प्लॅनेटचा ऑर्बिट काय आहे, इज अन इलिप्स विथ सन ॲज वन ऑफ द फोसाय. ठीक आहे. आपण बघितलं होतं की इलिप्स मध्ये काय होते, 2 फोसा होते. तर 2 पैकी कुठलाही एक फोसाय काय असू शकते, सन असू शकते. आपण बघितलं होतं F1 F2 विथ सन ॲज वन ऑफ द फोसाय. ठीक. तर हा पहिला काय नियम होता. दुसरा नियम काय होता केप्लर साहेबांचा, की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, आता हे बघा एक लाईन आहे जॉईनिंग द प्लॅनेट, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. बघा लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, तुम्ही पुस्तक काढा, पुस्तकामध्ये बघा आपला A पॉइंट आहे, हा B पॉइंट आहे, हा आपला सन ज्याला म्हणू S. ठीक आहे. तर लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स व्हॉट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ठीक आहे. आता एक मिनिट, हा थोडासा मी चित्रामध्ये थोडा बदल करतो. असा काढला आपण. ठीक आहे. अंडा शेप मध्ये काढला. ठीक आहे. पॅराबोलिक म्हणजे अंडाकार आकारच असते. ठीक. तर आता म्हणजे काय, लक्ष द्या बरोबर, लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट अँड दी सन. ठीक आहे. हे जे लाईन आहे AS, हे AS म्हणजे काय, लाईन जॉईनिंग कोणाला करताय, प्लॅनेट अँड दी अर्थ. आता त्याचा मुवमेंट इकडून इकडे होत आहे. कुठून होत आहे, इकडून इकडे होत आहे. म्हणजे काय होत आहे, अर्थ माझा इथून इथे येते. आता हे लाईन ठेवली, याला कॉन्स्टंट ठेवलं, फिक्स केलं इथे. त्याच्यानंतर माझा अर्थ इथून इकडे 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 मूव्ह होत आहे. समजा तो पॉइंट B वरती आला, काय आला, माझा अर्थ आला.
तर इथून तर इकडचा जो आहे बी पर्यंत म्हणजे एएस आणि बीएस हा जो एरिया जो आहे, हा एरिया जो आहे काय आहे, हा इतका जो एरिया आहे, हा इतका एरिया कव्हर करण्यासाठी जो टाइम घेतलेला आहे तो काय आहे, फिक्स आहे. म्हणजे काय की स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे हा जो एरिया कव्हर करायला त्याला जितका वेळ लागला तितकाच वेळ समजा ए ते बी हा एरिया असेल 100 मीटर स्क्वेअर अंदाज धरता. याला कव्हर करायला जर मला लागले 15 मिनिट अंदाज आहे बरं, तर तोच एरिया करायला मला इथे हा जो आहे 100 मीटर स्क्वेअरचा एरिया कव्हर करायला मला इथे काय लागणार, 15 मिनिट लागणार. बघा इथे एरियाचा साईज बघा आणि इथे बघा इथे लंबगुड का आहे, इथे थोडा फकाटलेला होता, इथे थोडा हे आहे बघा. तर इथे पण मला काय लागणार, 15 मिनिट लागणार. म्हणजे सेकंड लॉ काय सांगतो की लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया. स्वीप्स व्हॉट, इक्वल एरिया in equal time interval 15 मिनिट. ठीक आहे. तर हा होता आपला कोणता लॉ, केप्लर्स सेकंड लॉ. केप्लर्स फर्स्ट लॉ आपण बघितला. ठीक आहे. विथ अ सन केप्लर्स फर्स्ट लॉ काय होता आपला की ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज एन इलिप्स विथ सन ॲज वन ऑफ दी फोसाय. ठीक. तर आपले इथे 2 लाईन झाले. ठीक आहे. आता आपण ए घेतला, बी घेतला. तुम्ही पुस्तकामध्ये बघा, तर पुस्तकामध्ये बघा ह्या डायग्राम मध्ये तर ए होता 1 पॉइंट, दुसरा बी होता, तिसरा सी होता, डी होता. आता एस बी चा एरिया इक्वल्स टू CSD काय होता, हा एरिया सेम होता. लाईन स्वीप बाय एस किंवा CD, लाईन स्वीप बाय एस किंवा CS आफ्टर इक्वल टाइम इज इक्वल टू एरिया कव्हर्ड बाय SB आणि SD किंवा आपण म्हणू CS होता. आलं लक्षात, समजलं. हा एरिया जो होता तो हा एरियाचा इक्वल आहे. ठीक. आता आपण बघूया थर्ड लॉ कडे. थर्ड लॉ काय सांगतो मला, T स्क्वेअर इक्वल्स टू R क्यूब. म्हणजे काय, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. स्क्वेअर ऑफ व्हॉट, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. स्क्वेअर ऑफ, चल रे भाऊ, इसने तो चलने से मना कर दिया, तो इसको ही सहारा है, इसको ही लेना पड़ेगा. तर काय, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कोणाचा, प्लॅनेटचा. कशाच्या होती, अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. ठीक आहे. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कोणाचा, प्लॅनेटचा, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स कशाचा, प्लॅनेट आणि सनचा. आता प्लॅनेट म्हणलं तर आपण इथं प्लॅनेट म्हणत आहोत, अर्थ नाही. अर्थ म्हटलं का इथे आपण नाही, प्लॅनेट म्हणजे सगळेच प्लॅनेट आले इथं. मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, ज्युपिटर, व्हीनस. ठीक आहे. सॅटर्न, नेपच्यून हे जे काही असेल, व्हीनस जो आहे तो डार्क प्लॅनेट आहे. ठीक आहे. बहस नका करू आता कमेंटमध्ये, साहेबने असं सांगितलं. ठीक. तर प्लॅनेट आणि सनचा जो डिस्टन्स आहे त्याचा R क्यूब. ठीक. तर टाइम ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. ठीक. आता T स्क्वेअर इक्वल्स टू R क्यूब. T स्क्वेअर बाय R क्यूब इक्वल्स टू K, वेअर K इज काय आहे, कॉन्स्टंट. K काय राहणार आपल्या याच्यात, कॉन्स्टंट. आता हा इक्वेशन जे आहे, हा लक्षात ठेवा, कारण आपण जो आहे हा इक्वेशनचा उपयोग करू कशामध्ये,
समोर सांगू आपण की हा इक्वेशन ने न्यूटन्सची कशी काय मदत केली. आता केप्लर्सनी हे जे नियम सांगितले, 3 नियम सांगितले, ते बेस्ड ऑन त्याची स्टडी होती, बेस्ड ऑन त्याचा ऑब्झर्वेशन होता. काय होता? बेस्ड ऑन स्टडी अँड बेस्ड ऑन व्हॉट? ऑब्झर्वेशन. याच्याकडे त्यांच्याकडे काही पुरावा नव्हता की ते एक्सप्लेन करू शकेल की माझ्याकडे हा पुरावा आहे आणि हे असं का होते याचं सुद्धा एक्सप्लेनेशन नव्हतं. पण नंतर न्यूटन आले, सर आयझॅक न्यूटन आले, त्यांनी केप्लरच्या या विषयाचा अभ्यास केला आणि त्यांच्या या डेरिव्हेशनवरून, त्यांचा केप्लरचा जो हा डेरिव्हेशन होता याच्यावरून त्यांनी एक फॉर्म्युला डिराईव्ह केला. त्याला म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फॉर्म्युलामध्ये इन्व्हर्स लॉ त्यांनी हे केला होता. तर आपण पुढे ते बघू. ठीक, तर तोपर्यंत मिटवतो मी बंद करत जाणं हे मस्त नाही. तर आपला नेक्स्ट टॉपिक आहे न्यूटन्स लॉ ऑफ व्हॉट? ग्रॅव्हिटेशन. काय आपला नेक्स्ट टॉपिक? न्यूटन्स. पटपट लिहितो रे बाबा. लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. वेळ खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. आता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण याच्यामध्ये बघणार आहोत की केप्लरचा जो लॉ होता, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, टी स्क्वेअर बाय आर क्यूब इक्वल टू के. हा कॉन्स्टंटचा उपयोग कशा प्रकारे आपण करू तो आपण आता या टॉपिक मध्ये बघणार आहोत. हा कुठला लॉ होता? केप्लरचा लॉ होता. लक्षात ठेवा, हा कुठला लॉ होता? केप्लरचा लॉ होता. आता बघा, युनिव्हर्सल लॉ. आता लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दिले, इथे युनिव्हर्सल नाही दिलं, लिहून टाकू का युनिव्हर्सल? युनिव्हर्सल. ठीक. तर आता युनिव्हर्सल लॉ, आता न्यूटन्सची काय थेअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी काय सांगते की कुठलाही ऑब्जेक्ट असो तो दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो. ठीक आहे. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. ठीक आहे, विथ अ डेफिनाइट फोर्स. आता रेतीचा एक कण जरी घेतला, रेतीचा एक कण घेतला काय आणि पृथ्वी घेतली आहे, रेतीचा कण पृथ्वीला आकर्षित करतो, पृथ्वी रेतीच्या कणाला आकर्षित करते, किंवा 2 रेतीचे कण एकमेकांना आकर्षित करते. पण ते एकमेकांच्या जवळ जात का नाही? कारण की त्यांचा मास खूप छोटा आहे आणि त्याच्यामुळे आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो तो खूप वीक आहे, ते आपण बघूया. त्याच्यामुळे हे काय होते, एकमेकांना अट्रॅक्ट होत नाही. पण अर्थचा साईज खूप मोठा आहे, त्याचा मास पण मोठा आहे, त्याच्यामुळे तो काय करतो, मूनला अट्रॅक्ट करतो. कोणाला अट्रॅक्ट करतो? आपला अर्थ मूनला अट्रॅक्ट करतो. ठीक आहे. मूनवरती कुठला फोर्स ऍक्ट होतो? सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट होतो. कुठे ऍक्ट होतो? टुवर्ड्स दी अर्थ. कुठे ऍक्ट होतो? टुवर्ड्स दी अर्थ. जर सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट नाही झाला तर मून कसा होणार? टँजंट मूव्ह होऊन जाणार. टँजंट मूव्ह म्हटलं, टँजंट मून नाही, टँजंट मूव्ह होऊन जाणार, तो सरळ चालला जाणार. ठीक आहे. तर हे होतं आपलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल. आता आपण याचा फॉर्म्युलेशन काय आहे डिराईव्ह करू. ठीक. आता आपण बघूया, 2 मास घेतले आपण, m1 m2. ठीक. m1 m2 सर्क्युलर मास आहे. बघा, जेव्हा सर्क्युलर मास असते तेव्हा त्यांचा फोर्स जो आहे डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर असतो. फोर्स काय असतो? टुवर्ड्स दी सेंटर असतो. त्यांचा मास पण काय असते? टुवर्ड्स दी सेंटर. पण जेव्हा त्याचा जर इरेग्युलर शेप असेल, हेकडा वाकडा जर शेप असेल, ठीक आहे, काय असेल त्याचा? इरेग्युलर शेप असेल, तर त्याचा फोर्स ऑफ लाईन जॉईन काय असेल? सेंटर ऑफ मास असते. याचा सेंटर ऑफ काय असते? मास असते. सेंटर ऑफ काय असते? मास असते. सेंटर ऑफ मास यांची जी लाईन जी असते इरेग्युलर शेपची, त्यांची लाईन कुठून चालू होते? तर सेंटर ऑफ मास जिथे कॉन्सन्ट्रेट असेल तिथून. आणि जर स्पेरिकल बॉडी असेल तर इथे एक्झॅक्ट त्याच्या सेंटर मधून चालू होऊन जाते. काय? तर सेंटर ऑफ फोर्स. आणि याचा जर डिस्टन्स जो आहे तो याचा सेंटर पकडायचा, याचा सेंटर पकडायचा, आणि दोघांचा मधातला डिस्टन्स काय घ्यायचा? डी घ्यायचा. आणि याचा जर डिस्टन्स घ्यायचा असेल
तर याचा जो सेंटर ऑफ मास जिथे कॉन्सन्ट्रेट आहे तिथूनच. आता सेंटर ऑफ मास कसं ओळखायचं, आता मी हे बघितली, ही माझी टू व्हीलर आहे. टू व्हीलर आहे, टू व्हीलरला इथे स्टँड असतो. इथे स्टँड दिला तर माझी टू व्हीलर काय होणार, पडणार. किंवा इथे स्टँड दिला तर टू व्हीलर काय होणार, पडणार. या टू व्हीलरचं सेंटर ऑफ मास कुठे कॉन्सन्ट्रेट आहे, या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट आहे. म्हणून मी जर इथे स्टँड दिला तर माझी गाडी पडत नाही. त्याचा मास या स्टँडवरती काय असतो, बॅलेन्स असतो. यालाच म्हणतात सेंटर ऑफ मास. गाडी कशी आहे माझी, इरेग्युलर शेप आहे. गाडीच्या सेंटरमध्ये मास कॉन्सन्ट्रेट आहे का, अजिबात नाही. जर सर्क्युलर बॉडी असेल तर त्याचा मास जो आहे तो त्याचा सेंटरमध्ये असतो आणि डिस्टन्स पण त्याच्या सेंटर पासूनच मोजायचा असतो. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी लाईन आहे ती त्याच्या सेंटर मधूनच काय होणार, पास होणार. पण जर इरेग्युलर शेप असेल तर त्याचा फोर्स कुठून चालू होणार, तर सेंटर ऑफ मास जिथे कॉन्सन्ट्रेट आहे तिथून चालू होणार आणि डिस्टन्स पण आपण त्याचा सेंटर ऑफ मास इथून मोजू. आलं लक्षात. तर हे होतं. आता आपण बघूया ग्रॅव्हिटेशनल फॉर्म्युला, आपण हा डिराईव्ह करूया. आता ग्रॅव्हिटेशनल फॉर्म्युलामध्ये काय होतं की फोर्स जो होता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मास ऑफ टू ऑब्जेक्ट. Product of mass of two object m1 m2 and inversely proportional to square of distance between them. Square of distance between them. आता इथं आपण d लिहिलंय ते आपण r पण लिहू शकतो. असं काही नाही की ते r का लिहिला आणि d का लिहिलं. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ टू ऑब्जेक्ट. काय, directly proportional to the product of mass of two object and inversely proportional to the square of the distance between them. आता F equal to G m1 m2 by d square. आता इथे G काय आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. हा G आहे, हा जो G आहे याला म्हणतात आपण कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. यालाच काय म्हणतो आपण, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. यालाच काय म्हणतो आपण, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो. आता या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची एक व्हॅल्यू आहे. ठीक. तर सर्वात पहिले आपण काय बघूया, युनिट बघूया याचा. ठीक आहे. हा काय आता जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता ह्या जी ची आपण एसआय युनिट बघू सर्वात पहिले. तर G इक्वल्स टू व्हॉट, G इक्वल्स टू व्हॉट, F d स्क्वेअर अपॉन m1 m2. म्हणजे काय, F म्हणजे काय होते, फोर्स. फोर्सचा युनिट काय, न्यूटन. D म्हणजे डिस्टन्स. डिस्टन्स कसा मोजतो आपण, मीटर मध्ये. न्यूटन d स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर अपॉन व्हॉट, kg इंटू kg, kg स्क्वेअर. काय लिहिणार आपण, न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन व्हॉट, kg स्क्वेअर लिहिणार आपण. काय लिहिणार, न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. आता ह्या जी ची व्हॅल्यू जी होती ते कोणी डिस्कवर केली होती, कॅव्हेंडिश या सायंटिस्टने. कॅव्हेंडिश या सायंटिस्टने ह्या जी ची काय कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी काढलेली होती. त्याची व्हॅल्यू काय आहे, कशाची, जी ची व्हॅल्यू काय राहणार, तर 6.67 इंटू 10 टू द पॉवर काय, 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन व्हॉट, kg स्क्वेअर. आता ही जी जी ची व्हॅल्यू होती ही कोणी काढली, कॅव्हेंडिशने काढली होती. आणि हे जे आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. जिथेही मला जी दिसला तिथे ही व्हॅल्यू टाकली. काय, जिथे मला जी दिसला तिथे ही व्हॅल्यू टाकली. आता जो हा ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट होता. आता बघू आता याचा फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आपण आता काढला त्याच्यामध्ये वस्तुमान किंवा आपण जर डिस्टन्स कमी जास्त केलं तर काय फरक पडतो. आता जी तर आपण कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ते सोडून द्या. आता आपण बघूया F इक्वल टू m1 m2 पण d स्क्वेअर. आता जर मी समजा
दोन मास आहे ज्याचं वेट आहे 2 kg, 2 इंटू 2 इंटू डी स्क्वेअर. आपण आता काय केलेलं आहे, मास चेंज करणार आहोत. ठीक आहे. आता जर मी याचं मास जर चेंज केलं, 2 च्या जागी 4 केलं, पहिले व्हॅल्यू काय होती माझी 2 इंटू 2 4. आता 4 इंटू 2 किती होणार माझे 8. म्हणजे काय, मी जर मास डबल केलं तर माझा फोर्स काय होतो, तो सुद्धा दुप्पट होतो. मी मास डबल केलं, 4च्या ठिकाणी 2च्या ठिकाणी मी 4 केलं तर माझा फोर्स काय झाला, दुप्पट झाला. आलं लक्षात. त्याचप्रमाणे जर मी डी ची व्हॅल्यू, आता हे कॉन्स्टंट ठेवू आपण, आता आपण हे कॉन्स्टंट ठेवू m1 m2. आता मी डी ची व्हॅल्यू चेंज करू. डी ची व्हॅल्यू पहिल्यांदा मी ठेवली 2 चा स्क्वेअर काय आला 4 आला. आता जर मी 2 च्या जागी जर मी डबल केली 4 केला तर किती आला 16. पहिले माझं काय होतं तर डिवायडेड बाय 4 होतं, आता डिवायडेड बाय काय राहणार माझा 16 येणार. 4 च्या जागी काय येणार आता 16. म्हणजे काय, माझा जो फोर्स आहे तो 1/4 नी कमी झाला. काय झाला, बाय फॅक्टर ऑफ 4 माझा फोर्स जो आहे तो डिक्रीज झाला. मास वाढवला, डबल केला तर फोर्स माझा डबल झाला. जर मी डिस्टन्स जर डबल केला माझा काय झाला, फोर्स बाय फॅक्टर ऑफ 4 नी काय झाला, कमी झाला. ठीक आहे. आपण हा जो आहे जी चा न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर घेतला होता, तिथे आपण सगळे व्हॅल्यू युनिट मास ठेवलेले आहे. म्हणजे हा 1 मीटर 1 मीटर 1 मीटर, सॉरी हे मीटर नाही, 1 kg 1 kg, ठीक आहे, 1 मीटर असा ठेवला. त्याच्यामुळेच आपल्याला काय मिळालं, न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर 6.67 इंटू 10⁻⁻11. बघा मोर कसा बनवतो. तर ही जी आहे त्याची व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा. हे होतं आपलं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. आता आपण पुढे वळूया पुढच्या टॉपिक कडे. ठीक. आता आपला पुढचा टॉपिक काय, तर पुढचा टॉपिक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, किंवा त्यालाच आपण म्हणू किंवा मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. आता आपण अगोदर डिस्कस केलेलं होतं की युनिव्हर्सल काय म्हणतो आपला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा आपण कसा सेंट्रिपिटल फोर्स मध्ये उपयोग होतो ते आपण बघितलं होतं की कुठलाही मोशन असो तो सेंट्रिपिटल फोर्स मध्ये त्याचा जो सर्क्युलर मोशन असतो तो युनिफॉर्म असतो. फोर्स ऍक्टिंग ऑन दी ऑब्जेक्ट असतो टुवर्ड्स दी सेंटर असतो. ठीक आहे. म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स याच्यावरती ऑब्जेक्ट होत आहे टुवर्ड्स दी सेंटर. सेंट्रिपिटलचा अर्थच होतो सेंटर सिकिंग. काय अर्थ होतो सेंट्रिपिटलचा, सेंटर सिकिंग त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. आता आपण बघू युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. सर्वात बेस्ट आपण म्हणू की मॅग्निट्यूड ऑफ, शॉर्टकट मध्ये लिहित आहे मी सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स F इक्वल टू mv²/r. काय आलं, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे mv²/r. ठीक आहे. आता याच्यामध्ये m काय राहणार, v काय राहणार, r काय राहणार. आता m म्हणजे काय, तर मास ऑफ ऑब्जेक्ट. आपण बघितलं मास ऑफ ऑब्जेक्ट, याचा मास राहणार, याची वेलोसिटी राहणार, कुठल्या वेलोसिटीने हा मूव्ह होत आहे. आणि r म्हणजे इथून तर इथपर्यंतचा डिस्टन्स. कुठून, इथून तर इथपर्यंतचा डिस्टन्स. हा म्हणजे मी आहे हातामध्ये स्ट्रिंग घेऊन, ठीक, स्ट्रिंगचा डिस्टन्स ते त्याचा याचा सेंटर पर्यंतचा डिस्टन्स. ठीक आहे. तो हा जो आहे r आहे. आला लक्षात. आपण m कुठून घेतला, v कुठून घेतला, r कुठून घेतला. मास ऑफ ऑब्जेक्ट, वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट, आणि r म्हणजे द डिस्टन्स बिटवीन द किंवा रेडियस ऑफ सर्कल. सर्वात बेस्ट, कारण हे गोल गोल वस्तू फिरत आहे, इथून इथपर्यंतचा जो आहे तो रेडियस झाला त्याचा, फ्रॉम सेंटर टू. आता या फॉर्म्युला मध्ये आपण वळूया, थोडा पुढे जाऊया, थोडा पुढे. आता आपण सेंट्रिपिटल फोर्स काढला. आता आपण काय करूया,
प्लॅनेटच्या फॉर्ममध्ये डिराईव्ह करू. ठीक आहे. आता प्लॅनेट जो आहे तो रिव्हॉल्व करत आहे, त्याला वेलॉसिटी, त्याची वेलॉसिटी आपण कशामध्ये मोजतो तर टाइम ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आपण म्हणतो की पृथ्वीला 365 दिवस लागतात, म्हणजे काय तर 365 त्याचा टाइम ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे अराउंड दी सन आहे. ठीक आहे. तर इथे आपण टाइम ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काय घेणार, टाइम ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काय घेणार आपण इथे टी घेणार. टाइम ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काय घेणार टी घेणार. ठीक. आता आपण सर्वात पहिले काय काढणार आहोत आपण वेलॉसिटी. थोडं हे मिटवून टाकतो, बोर्ड छोटा आहे आपला. ठीक. तर आपला वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स अपॉन टाइम. आता डिस्टन्स, माझा प्लॅनेट जो आहे तो या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव्ह होत आहे, हा आहे सन. ठीक. तर आता वेलॉसिटी काय राहणार, आता याचा डिस्टन्स काय राहणार तर याचा सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स कसा काढत असतो आपण, 2πr. फॉर्म्युला आहे माझा सर्कम्फरन्सचा, काय फॉर्म्युला आहे 2πr. आणि टाइम आपण बघितला, टाइम ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काय घेऊ आपण टी घेऊ. ठीक आहे. टी म्हणजे जो परीक्षामध्ये जो आपल्याला टाइम ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन भेटणार तो घेऊन घेऊ. आणि आपला फोर्स काय होता, आपला सेंट्रिपिटल फोर्स mv²/r. काय होता आपला mv²/r. पण आपल्याला v ची व्हॅल्यू काय मिळाली 2πr/t. आता हे जे व्हॅल्यू आहे इथे आपण पुट करू. कुठे, ही व्हॅल्यू आपण v मध्ये पुट करू. म्हणजे काय m × 2πr/t होल स्क्वेअर अपॉन r. ठीक आहे. ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट केली. आता बघा m 2 चा स्क्वेअर किती झाला 4 झाला, 4 पाय स्क्वेअर r स्क्वेअर पाय स्क्वेअर r स्क्वेअर बाय टी स्क्वेअर r, पाय स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर r. आता हा r कॅन्सल होऊन जातो. ठीक आहे. तर बघा केप्लर्स लॉ मध्ये आपण बघितलं होतं की टाइम ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, स्क्वेअर ऑफ टाइम ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. ठीक आहे. क्यूब ऑफ मीन ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आता यालाच आपण फर्दर डिराईव्ह केलं होतं की t²/r³ इक्वल्स टू काय होतं आपलं k होतं. काय होतं t². आता हा आहे नका समजू रे भाऊ, t²/r³. आता आपल्याला काय t² आहे, इथे r आला. आता मला काय आणायचं आहे r³ आणायचं आहे. का तर केप्लर्स लॉ ने कशा प्रकारे न्यूटन साहेबांची मदत केली आपल्याला बघायचं आहे. तर मला इथे r³ आणायचा आहे. r³ आणण्यासाठी मी काय करणार, मल्टीप्लाइड बाय r² अपॉन r² करू. काय करू, मल्टीप्लाइड बाय r² अपॉन r² करू. तर बघा काय ना f इक्वल टू m येणार माझा कॉन्स्टंट. चला 4m घेऊन घेऊ, 4m घेऊन घेऊ पाय स्क्वेअर. आता इथे काय येईल r उरला होता, r × r² म्हणजे r³ झाला तो, r³ झाला अपॉन r² t². ठीक आहे. आता या व्हॅल्यूला मी काय लिहू बघा, t² r³ सापडला, r³/t². हा जे उलटी सापडली तर मी याला काय लिहू 1/k लिहिणार. काय लिहिणार याच्या जागी 1/k म्हणजे काय 4m² अपॉन 1/k म्हणजे r²k. किंवा आपण काय लिहू kr² पण लिहिता येते. आता बघा याच्यामध्ये माझी कुठली व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. 4 कॉन्स्टंट आहे, मास ऑफ प्लॅनेट कॉन्स्टंट आहे, पाय ची व्हॅल्यू 3.14 कॉन्स्टंट आहे, r ची व्हॅल्यू टाइम ऑफ पिरियड रिव्हॉल्युशन कॉन्स्टंट आहे माझा, r पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय माझं हे जे आहे पूर्ण कॉन्स्टंट आहे. काय माझं हे पूर्ण कॉन्स्टंट. आता आपण याला काय म्हणू, कॉन्स्टंट इक्वल्स टू कॉन्स्टंट
अपॉन आर स्क्वेअर. काय लिहिलं आपण? कॉन्स्टंट अपॉन आर स्क्वेअर. अर्थात काय तर एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 बाय आर स्क्वेअर. आला आपलं एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 बाय आर स्क्वेअर. याच्यावरून न्यूटन साहेबांनी काय सांगितलं की सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग ऑन प्लॅनेट तो काय आहे? इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. काय? इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे जो रिस्पॉन्सिबल असतो प्लॅनेटच्या सर्क्युलर मोशन साठी. सेंट्रिपिटल फोर्स हटला तर तो सर्क्युलर मोशन राहणार का? नाही. आणि हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कसा आहे? इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आलं लक्षात? इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे काय तर प्लॅनेट अँड सन. इथे मी असेल, इथे स्टोन असेल, स्ट्रिंग असेल तर बिटवीन स्टोन अँड मी, बिटवीन अर्थ अँड मून. ठीक आहे, बिटवीन अर्थ अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट. हा जो रेडियस आहे काय तर इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. ठीक, यालाच काय म्हणतात? यालाच एक परिभाषा आहे, त्याला म्हणतात इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. यालाच म्हणतात. महत्वाची गोष्ट तर विसरलोच. इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. जर पुस्तकामध्ये जर परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला की डिराइव्ह इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तर आपल्याला हे सगळं तामझाम पुस्तकामध्ये छापायचं आहे. ठीक आहे, तर हे होतं आपलं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन फोर्स. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन फोर्सची व्हॅल्यू आपण बघितली होती 6.67. काय? 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर. बघा 10⁻11 चा फॅक्टर आहे. अर्थात काय तर माझा फोर्स बघा किती वीक आहे. माझा फोर्स आहे तो किती वीक आहे याचा अर्थ आपल्याला समजून येत आहे की माझा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो फारच वीक आहे. दोन ऑब्जेक्ट मधला जर ग्रॅव्हिटेशन फोर्स बघितला तर फार वीक आहे. आणि हा सर्वात विकेस्ट फोर्स आहे आपल्या युनिव्हर्समध्ये. युनिव्हर्समध्ये जितके पण फोर्स असेल त्याच्यात सर्वात वीक फोर्स काय आहे? हा आहे. पण सर्वात वीक असला तरी हा फोर्स जो आहे पूर्ण आपला काय ब्रह्मांड सांभाळतो. काय सांभाळतो? ब्रह्मांड. त्यालाच म्हणतात युनिव्हर्स सांभाळतो. ठीक आहे, सनची रोटेशन म्हणतो, प्लॅनेटची रोटेशन अबाउट दी सन, पूर्ण मिल्की वे झाला, पूर्ण युनिव्हर्स झाला. या छोट्याशा फोर्स वरती ज्याला आपण निग्लेक्ट करतो त्याच्यावरती आहे. ठीक आहे, पूर्ण युनिव्हर्स हा कंट्रोल करतो. तर इथे आपला हा टॉपिक संपला. आपण वळू पुढे न्यूमेरिकल्स काय वगैरे.